नमस्कार. आज रात्री 9 वाजता अचानक एका नवीन नंबरवरून फोन आला. म्हणून मला असं वाटलं की माझ्याकडे बरेचसे ट्रीटमेंटकरता पेशंटचा फोन येत असतो, उद्या येत आहे म्हणून. तशापैकी कोणाचा तरी एखाद्याचा फोन असेल म्हणून मी तो रिसीव केला आणि बोललो. हां, की बोला कोण बोलतं आहे, कुठून बोलतं आहे? तर त्यांनी सांगितलं त्यांच्या गावाचं नाव, अशा अशा शहरातून बोलतो आहे आणि माझी समस्या थोडी तुमच्या पेशंटपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. परंतु असं मला आतून वाटलं की मी सोबत सरी बोलायला पाहिजेत, म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करायसाठी मी तुम्हाला फोन केला. मला असा नेहमीचा अनुभव असतो की पेशंट जे बिमारी घेऊन येतात ते सोडून आणखीच दुसरं काहीतरी सांगत असतात आणि माझा स्वभावच आहे की शांतपणे ऐकून घ्यायचं. त्यामुळे कोणती ट्रीटमेंट जरी नाही केली तरी ऐकून घेतलं तरी बऱ्याचशा लोकांना आनंद होतो आणि थोडंफार जे माझ्या अल्पबुद्धीने मी कोणाला जे सांगू शकतो ते मी सांगत असतो. जसं की हा जो फोन जो चालला तो जवळपास आम्ही 25 ते 26 मिनिटापर्यंत बोललो. आवर्त घेतलं मी, नाहीतर भरपूर बोलत बसतात लोक, जेवढं बोलायचा त्याच्यापेक्षा जास्त. परंतु मला बी असं वाटलं की जर या माणसाने इतक्या विश्वासानं आपल्याला फोन केला तर आपल्याला काय आहे की बोलायचंच तर आहे आणि जे आपलं जे ज्ञान धुळखात पडलेलं आहे, जे आपण थोडंफार भगवंताच्या आणि गुरुच्या कृपेने जे ज्ञान लाभलेलं आहे ते फक्त आपल्याला द्यायचं आहे. म्हणून मी सुद्धा शांततेने ऐकून घेतलं. त्यांच्या सुरुवातीच्या समस्या अशा होत्या की एक तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी अल्सर आणि ॲसिडिटीपासून सुरुवात केली, जे की माझ्याकरता नॉर्मल आहे. कोणीही पेशंट माझ्याकडे ॲसिडिटी, अपचन, गॅसेस, मूळव्याध, त्वचाविकार आणि व्यसनमुक्ती यासारखे पेशंट माझ्याकडे येतात आणि आपल्या समस्या सांगून जे माझ्याकडून मी त्यांचं समाधान करू शकतो मी ते समाधान करत असतो. यांनीसुद्धा असं सांगितलं की मला ॲसिडिटी आहे, अगोदर अल्सर होता आणि नंतर त्यांनी सांगितलं मग की मी एक शिक्षक आहे अर्धवेळ, अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. नंतर मोकळे झाले थोडे की सांगितलं की आमचे वडील वारले तेव्हापासून मला असं कधीमधी असं वाटतं की बाबा आपल्यालासुद्धा हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो आणि कधी बी पी वाढतो, कधी पोटामध्ये गॅसेस होऊन बी पी धडधड वाढतो, शरीराचे धडधड होते, पोटामध्ये गॅसेस होऊन हृदयाची धडधड होते, रात्री व्यवस्थित झोप येत नाही आहे, जेवण करण्याचं मन लागत नाही आहे, अशा अनेक प्रकारच्या समस्या सांगितल्यात. नंतर त्यांनी सांगितलं की नैराश्य येते आयुष्यामध्ये. त्यांनी सांगितलं की माझं डबल MA झालेलं आहे कोणत्या तरी 2 विषयामध्ये आणि जे मागचे माझ्यापेक्षा अज्ञानी लहान असलेले लोक पुढे गेले तर 1.5-2 लाख रुपये पगार उचलत आहेत आणि मी अजूनही अर्धवेळच शिक्षक आहे. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मला निराश करणाऱ्या आहेत. म्हणून आणि मला असं वाटलं की मी तुमच्याशी बोलावं आणि मी कुठून तरी हुडकून तुमचा नंबर शोधला आणि तुम्हाला फोन केला. मग मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, फोन केला त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मी थोडक्यात तुम्हाला जे सांगू शकतो ते तुम्हाला सांगतो आहे. औषधाचं वगैरे आपण नंतर बघून घेऊयात. मग मी त्यांना सांगितलं की हे बघा की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या. तुम्ही गीता वगैरे वाचली आहे का? तर ते म्हणाले की नाही, मी गीतेचा कधी माझा संपर्क आला नाही. हां, मग म्हटलं की असा कोरा माणूस आपल्याला पाहिजेत, आपण त्या माणसाला समजून सांगू शकतो. बरोबर आहे. गीता ज्या माणसानं पहिली वाचलेली आहे, ज्याला अगोदर समजलेली आहे, त्याला दुसरा माणूस गीता समजून सांगू शकत नाही. गीतेचं हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की गीतेमध्ये सांगितलेलं आहे, गीतेचा 2रा अध्याय आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की जातस्य ही ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च. ज्यांनी गीता वाचली आहे त्यांना याचा अर्थ समजत असेल, ज्यांनी नाही वाचली त्यांना मी समजून सांगतो की जो जन्माला आलेला आहे त्याला ध्रुव म्हणजे त्याचं निश्चित आहे की त्याला मरावंच लागेल, म्हणजे मृत्यू त्याचा अटळ आहे. मी त्यांना हे सांगितलं की साहेब, मी या भाषेत सांगितलं त्यांना, गीतेचा श्लोक नाही सांगितला की वफादार तो मौत है और बेवफा जिंदगी है. मग त्यांनी म्हटलं की हो बरोबर आहे, जीवनाचा काही भरोसा नाही, परंतु अंतिम सत्य हे मृत्यूच आहे. आणि ते विशेषतः म्हणजे ते मराठीचे शिक्षक होते
त्यामुळे माझा आवडता विषय जो आहे तो मराठी असल्यामुळे आणखी त्याच्याशी माझे सूत्र जुळले त्यांच्याशी. की म्हणाले, "हो सर, बघा बरं तुम्ही एवढं सांगितलं तर मला किती मस्त वाटलं." म्हणलं, "साहेब, हार्ट अटॅक कोणाला येतो असं तुम्हाला वाटते?" मग ते म्हणे, "असं माझ्यासारख्या माणसाला येतं असं, की ज्याला अन्नपचन होत नाही आहे, त्याला काही सुचत नाही आहे, रात्री झोप येत नाही आहे, अशा माणसाला येत असेल." मग मी त्यांना जे तोडकं मोडकं जे माझं ज्ञान होतं मी त्यांना सांगू शकत होतो अशा ज्ञानामध्ये सांगितलं. मी त्यांना सांगितलं, म्हणलं, "हे साहेब, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत की तुमच्यासारख्या माणसाला हार्ट अटॅक येतो. अटॅक आतापर्यंत कोणाला आलेला आहे आपण असं बघत असेल की जसं की जिम करत असताना बऱ्याचशा लोकांना अटॅक येऊन पडले." बरोबर आहे म्हणे साहेब. कोणी कोणी लग्नामध्ये अटॅक येऊन पडल्याचं आपल्याला दिसलेलं आहे. म्हणत, "बरोबर आहे साहेब." मग याचा अर्थ असा नाही साहेब की ते लोक खुशही होते. ज्या अर्थी जिमला जात होते त्या अर्थी ते निरोगीही असतीलच. त्यांचा BP, शुगर सगळं काही नॉर्मल असेल आणि यंग लोकांना अटॅक येऊन पडत आहेत, मरत आहेत. 18, 20 वर्षाचे, 25 वर्षाचे माझ्या डोळ्यादेखत मी जे लोक बघितले. एक पोलीस लागलेला म्हणजे यंग मुलगा ट्रेनिंग करत असताना ट्रेनिंग ग्राउंडवर पडून अटॅकने गेला. असंही होऊ शकते. मग त्याच्यामुळे अटॅकची अशी काही भीती धरण्याची गरज नाही आणि अटॅकसारखं सोपं मरण नाही आणि तुम्ही अटॅकने मरणार नाहीत. आणखी दुसरं कशानं तरी मरू शकता, तुम्ही काही अमर होणार नाहीत. हो म्हणे साहेब, बरोबर आहे. त्यामुळे अटॅकपासूनच वाचायचं आपल्याला. असं काही तुम्ही एवढं काही सिरियस होऊ नका की आपण अटॅकनंच मरणार आहे. अटॅकने जर का कोणाला जर मरण जर आलं तर त्या मृत्यूसारखं सोपा मृत्यू नाही. कुठं हाल व्हायची गरज नाही, कोणा दवाखान्यात भरती व्हायची गरज नाही, म्हातारपण यायची गरज नाही, कोणाचा अपमान सहन करायची गरज नाही. असे बरेचसे अटॅकने मरण्याचे फायदे आहेत. हे मी त्यांना नाही सांगितलं, तुम्हाला सांगत आहे. जर कोणाला अटॅकने मरायची जर भीती जरी वाटत असेल तर तर ते म्हणत, "हां, बरोबर आहे." मग आपल्या हाती काय आहे की आता आपण ॲसिडिटीपासून मुक्त व्हायचं, अटॅकपासून नाही झाला पाहिजे, या गोष्टीवर लक्ष न देता आपण निरोगी कसे होऊ या गोष्टीवरती लक्ष द्या. तुम्ही निरोगी झाले म्हणजे या गोष्टी जे बाय प्रोडक्ट आहेत की तुम्ही अटॅकपासून मुक्त व्हाल. आरोग्याचा बाय प्रोडक्ट आहे की तुम्ही ॲसिडिटीपासून मुक्त व्हाल. आरोग्याचा बाय प्रोडक्ट असा आहे की तुम्ही मूळव्याधपासून आपोआपच मुक्त होणार. त्यामुळे आपला जो अंतिम उद्देश जो असायला पाहिजेत तो आहे की आपण निरोगी राहायला पाहिजेत. पहा बरं म्हणे साहेब, तुम्ही एवढं सांगितलं तर माझी अटॅकची भीती गेली की अटॅक मला येईल म्हणून. अटॅक कोणालाही येऊ शकतो, निरोगी माणसाला येऊ शकतो आणि बिमार माणसाला पण येऊ शकतो. त्यामुळे अटॅकची भीती धरायची नाही. कोणाला येऊ शकतो, जर आला तर हसत हसत त्याला काही ते तर अंतिम सत्य आहे, त्याचा तर काही विषयच नाही. त्यामुळे अटॅकपासून घाबरायचं नाही. मग म्हणे साहेब, आमचे बाबा लहानपणापासून खूप स्ट्रिक होते, मारायचे, झोडायचे, बोलायचे. त्यामुळे लहानपणापासून असं झालेलं आहे. मग मी त्यांना सांगितलं की बाबा, थोड्या वेळानं सांगितलं, मी लगेच नाही सांगितलं. की त्यांना सांगितलं की जशी तुमची कंडिशन होती तशीच माझीसुद्धा कंडिशन होती. माझेसुद्धा बाबा तुमच्या बाबासारखेच स्ट्रिक होते. तुमचे बाबा तरी तुम्हाला एकट्याला त्रास देत असतील, माझ्या बाबांना तर सगळे माझे नातेवाईक, भाऊ बहीण, आई, सगळे लोक परेशान होते. त्याच्यामुळं आणि जगात प्रत्येकच जणाचे आईबाप वगैरे जुन्या विचाराचे असतात. जे आता म्हणजे बऱ्याच लोकांचे आईवडिलापासून बरेच लोक परेशान असतात. त्यामुळे आपणच परेशान असतो असं काही नाही. आणि त्यांना एक कर्माचा लॉ सांगितला की हे बघ बाबा, की कोणी आपल्या आयुष्यामध्ये येते तर ते काय असं काही अचानक येत नाही. काहीतरी आपले कर्म असतात. तर कर्म सगळे आता या जन्मामध्ये आपले सगळ्यांचे कर्म चांगले असू शकतात. बरोबर आहे. मी जन्मल्यापासून आपण सगळं सरळ एका रेषेत जगलो असेल, आपल्या हातून कसल्याही प्रकारचं दुष्कर्म झालं नसेल, तर मग ही वाईट माणसे आपल्या आयुष्यात येण्याची शिक्षा आपल्याला का भोगावी लागते? तर ज्या माणसानं गीता वाचली आहे, जो हिंदू तत्त्वज्ञानावरती विश्वास ठेवतो, त्याला या गोष्टीचं मुळीच वाईट वाटणार नाही की आपल्या आयुष्यामध्ये दुःख का येतात, आपल्या आयुष्यामध्ये वाईट व्यक्ती का येतात. जर त्याला कर्माचा सिद्धांत माहीत असेल, लॉ ऑफ कर्मा जर माहीत असेल, तर कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. त्या गोष्टीच्या मागे काहीतरी कारण असते. एकतर आपलं पूर्वजन्मीचं काहीतरी वाईट कर्म असेल, ते त्या व्यक्तीच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये आलं, त्या प्रसंगाच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये आलं आणि आपल्याला ते भोगावं लागते. मनुष्य जन्मच
कर्मप्रधान आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला हे जे कर्म आहेत ते भोगूनच संपवावे लागतात. जर तुम्ही कोण्या ज्योतिषाचा आधार घेणार, कोण्या गुरुचा, कोण्या देवाचा आधार घेणार, कोण्या तंत्रमंत्राचा आधार घेणार आणि ते कर्म तुम्हाला माफ होतील अशी जर आशा असेल ते पूर्णतः खोटं आहे. कोणत्याही गंड्याने दोऱ्याने ते कर्म तुम्हाला चुकणार नाहीत. त्यांचं म्हणणं होतं बा की ह्या जर लोकांचा आधार जर घेतला तर त्यांची तीव्रता कमी होते. आणि कदाचित ते सत्यही असेल की या गोष्टींचा आधार घेतल्यामुळं जे शिक्षा जी होणारी आहे ती आपल्याला सौम्य होऊ शकते. असो, तो आपापल्या बुद्धीचा विषय आहे, कोण काय समजतो ते. परंतु मला तरी वाटते की कर्म जे आपलं आहे ते अटळच आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर पुढच्या जन्मात आपल्याला ते भोगावंच लागेल. त्यामुळे आतापर्यंत जे कर्म झाले त्यावरती आपलं नियंत्रण नव्हतं, परंतु इथून पुढं जे कर्म होईल त्यावरती आपण नियंत्रण ठेवू शकतो आणि आपलं कर्म चांगलं करू शकतो. म्हणजे पुढे भविष्यामध्ये आपल्यावरती दुःख येणार नाहीत. आणि राहिला विषय जे छोटे छोटे जे शेंबडे लोक आहेत ते आपल्यापेक्षा पुढे गेलेत असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी त्यांना एक ज्ञानेश्वरीची एक ओवी सांगितली की ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे की जवळजवळ पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, मग ते येऊ लागती माघारे मृत्यूलोका. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत माणसाचा चांगल्या कर्माचा पुण्याचा प्रताप आहे तोपर्यंत माणूस इंद्रपणाच्या शिडीपर्यंत चालत जातो आणि जसंही ती पुण्याची पावटी म्हणजे पुण्याचा ठेवा संपतो तसा तो खाली शिडीने उतरत नाही, तर तो धडाम 10व्या मजल्यावरून जसा माणूस खाली पडतो त्याप्रमाणे तो माणूस खाली पडतो. त्यामुळे जर कोणी आपण दोघांनी सोबत चालायला सुरुवात केली आणि कोणीतरी पटकन त्याला लिफ्ट सापडली आणि तो पटकन वर गेला आणि आपण जिन्याने चालत आहो आणि आपण अजूनपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचलो नाही आणि तो आपल्यापेक्षा फास्ट पोहोचला लिफ्टचा आधार घेऊन, तर मुळीच दुःखी होऊ नये. कारण की आपण जर जिन्याने चालत आहोत तर आपला घाम निघत आहे, आपला फॅट रिलीज होत आहे, आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे आपलं सगळं नीट होत आहे आणि आपण निरोगी होत आहोत आणि जाणार तर आपण वरच आहोत. आणि तो जर लिफ्टने गेला असेल तर तितक्यात प्रचंड वेगाने तो खालीसुद्धा पडू शकतो. त्यामुळे ज्याचं त्याचं आपापलं कर्म आहे तो आपापल्या कर्मानुसार फळं भोगत असतो. तो यशाला प्राप्त होतो किंवा अपयशाला प्राप्त होतो. त्यामुळे जर आपल्या आयुष्यामध्ये तात्पुरतं जर अपयश जर आलं तर असं समजू नये की आयुष्यभर आपण अपयशीच राहणार आहोत. जसंही आपले ते वाईट कर्माचे आपले भोग संपतील किंवा योग्य यशाची वेळ येईल तेव्हा प्रत्येकाला आपापलं यश किंवा इच्छित वस्तू प्राप्त होतेच. असं समजून असं बोलून त्याला थोडंफार बरं वाटलं की हां बरोबर आहे की असं पण असते. आणि कर्माचा लॉ तर पूर्ण जगामध्ये जिथे जिथे त्रिकाला बाधित नियम आहे की तो प्रत्येकाला भोगावेच लागतं, केलेले कर्म वाट्याला येतेच. त्यांचं म्हणणं होतं की बाबा आता जे माझं जे शरीर खराब झालेलं आहे की शरीर कशामुळे खराब झालं, तर असे बरेचसे शारीरिक आजार असतात की ते वर पाहता की आपल्याला कळत नाही झाले कशापासून, परंतु ते आपल्या मनातून झालेले असतात. मानसिक टेन्शन घेत असेल, आपण अतिशय क्रोध करत असेल, नेहमी चिंतेमध्ये राहत असेल, कोणाविषयी नेहमी आपल्याला द्वेष येत असेल, तर अशा या गोष्टीमुळे माइंडसेट आपला खराब असल्यामुळे आपल्याला मानसिक आजार होत असतात. की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, त्यांना नाही मी सांगितलं हे, की जसं ज्या दिवशी आपला मेंदू हा डिस्टर्ब असतो, म्हणजे ज्या दिवशी आपलं हे मन डिस्टर्ब असते, मन विचलित असते, जर तुम्ही अतिशय आनंदामध्ये असाल तर त्यावेळेस तुम्हाला भूक लागणार नाही. ज्या दिवशी तुम्ही अतिशय आनंदामध्ये, दुःखामध्ये, चिंतेमध्ये, रागामध्ये, द्वेषामध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला भूक लागणार नाही, झोपही येणार नाही आणि कोणत्याही कामामध्ये मनही लागणार नाही. वास्तविक पाहता चिंता आहे मनामध्ये, झोप नाही शरीरावरती. आनंद झाला मनामध्ये, भूक लागत नाही पोटाला. द्वेष आहे मनामध्ये, झोप लागत नाही डोळ्याला. त्यामुळे शरीराचा आणि मनाचा घनिष्ठ संबंध आहे. ज्या वेळेस तुमचं मन शांत होईल, मनामधून हे दोष जातील
किंवा त्यापासून आपण थोडेफार जरी मुक्त होऊ तरी आपण आरोग्यास प्राप्त होऊ. आरोग्य ही आणि प्रत्येक वेळेस आपलं जे ध्येय आहे ते आयुष्यामध्ये बदलत असते. त्यांना सांगितलं की तुम्ही 5 वर्ष अगोदर तुमच्याकरता पैसा हे तुमचं ध्येय असेल. म्हणे बरोबर आहे. आणि 5 वर्षापासून जसं तुम्हाला अल्सर ॲसिडिटी वगैरे झाले तर ते म्हणे हो साहेब, आता असं वाटते की आरोग्य हीच संपत्ती आहे. आता असं वाटतं की सगळं काही नसलं तरी चालते. ते वेळोवेळी म्हणत होते की मला तुम्ही औषधीचे पैसे सांगा, कधी औषधी पाठवता. मी त्यांना म्हणलं की औषधी तर पाठवणारच आहे, परंतु ह्या गोष्टी अगोदर क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. आणि मी असं जास्त पेशंटला बोलतो, त्यामुळे माझे बरेचसे पेशंट बोलण्याने ठीक होतात, माझ्याकडून औषधी मागवत नाहीत. असं मला बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की आपली जी अल्पबुद्धी आहे, आपल्या गुरूंचा जो प्रसाद आहे, मी त्यांनाही सांगितलं, त्यांच्यामुळे त्यांना विशेष माझ्याविषयी बरं वाटलं की मी लहानपणी गुरुकुलमध्ये होतो आणि असे गुरु भेटले. त्यांनी गीता जी समजून सांगितली ती गीता आणखी मला कोणी अशा प्रकारे समजून सांगितली नसती. त्यामुळे त्यांनी जी गीता सांगितली त्या ज्ञानामुळे कधीही आयुष्यामध्ये किती जरी दुःख आलं तरी ते दुःख म्हणून वाटत नाही. आणि त्या गुरूंच्या आशीर्वादानं असं वाटतं की आपल्या बोलण्यामुळे जर कोणाला जर काही दुःख शोक तापातून जर मुक्त होत असेल तर यासारखी दुसरी सेवा काही नाही. आणि तो सगळ्या गुरुच्या प्रसादाचा प्रताप आहे. आपण त्याच्यामध्ये फक्त काय म्हणतात ते यंत्रवत आहे असं समजून मी मुक्तपणे मार्गदर्शन करत असतो. आपण मार्गदर्शन करणारं कोण, आपण म्हणजे काय ज्ञान आपल्याजवळ आहे हेच म्हणणं खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्ञानाचा एक अंशसुद्धा नाही आहे. जगामध्ये प्रचंड महान ज्ञानी लोक आहेत, पण आपल्याकडून जी चोचभर जे दान होऊ शकते ते आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्या चोचीनेच कोणी कोणी तृप्त होते. एक चोचभर थेंब जर पाणी जर टाकलं तर त्याने जर तृप्त जर होत असेल तर यापेक्षा माझ्याकरता आनंदाची दुसरी कोणती गोष्ट नाही. म्हणून त्यानं हे कर्माचा लॉ सांगितला. आरोग्याचा असं आहे की आज तुम्हाला आरोग्य तुमच्याकरता खूप जास्त महत्त्वाचं वाटत आहे. आयुष्याचं अंतिम ध्येय ते म्हणतात की साहेब बऱ्याचशा शक्तीची कमतरता वाटते शरीरामध्ये. की आज रोजी मी त्यांनी सांगितलं की 40 ते 50च्या दरम्यान त्यांचं वय आहे आणि मला आज रोजी संसारामध्ये रुची राहिली नाही, म्हणजे अंथरुणावरती माझी योग्य ती शक्ती दिसून येत नाही आहे. मग अशी सुद्धा समस्या आहे. मग मी त्यांना सांगितले की हे बघा, जगामध्ये असा नियम आहे की स्त्रियांना नेहमी असं वाटतं की आम्ही नेहमी सुंदर असावं आणि पुरुषांना असं वाटतं की मी नेहमी तरुण असावं आणि नेहमी माझ्याकडे तारुण्य असावं. मग मी त्यांना एक छोटीशी गोष्ट सांगितली की महाभारतामध्ये एक ययाती नावाचा राजा होता आणि त्या राजाला शुक्राचार्याकडून असा श्राप मिळाला होता की तू तरुणपणामध्येच वृद्ध होशील. आणि त्याला लगेच त्वरित म्हातारपण आलं आणि त्याला तो राजा असल्यामुळे त्याला प्रचंड भोग भोगायची इच्छा होती. परंतु म्हातारपण आल्यामुळे शक्तीचा ऱ्हास झाल्यामुळे तो कसल्याही प्रकारचं भोग भोगू शकत नव्हता. स्त्रियांचे त्याला भोग करायचे होते. तो भोग करू शकत नव्हता. म्हणून तो परत त्या ऋषींच्या पाया पडला आणि त्या ऋषींनी त्यांना उशाप दिला की तुला जर कोणी त्यांचं जर तारुण्य जर देत असेल आणि तुझं जर वृद्धत्व जर घेत असेल तर हे शक्य होऊ शकते की तुला तुझं तारुण्य परत मिळेल आणि तू तारुण्याचा उपभोग घेऊ शकतो. मग त्याला 4 पुत्र होते. त्या 4पैकी त्यांना 4ही जणांना विचारलं की तुमचं तारुण्य मला द्या आणि माझं वृद्धत्व तुम्ही घ्या आणि जो असं करेल त्याला मी माझं सगळं राज्य देईल. परंतु त्याच्या 3 पुत्रांनी हुशार असल्यामुळे त्याच्या 3 पुत्रांनी त्याच्याकडून म्हातारपण घेतलं नाही. ते म्हणे की म्हातारपणामध्ये राज्य भेटून काय फायदा, राज्याचा उपभोग तर तरुणपणी घेता येतो. मग त्या तिघांनी त्यांनी हे मान्य केलं नाही त्याचं म्हातारपण घेणं. परंतु जो चौथा जो पुत्र होता त्याचं नाव कुरू होतं असं वाटते मला, बहुतेक की यदू होतं, माहीत नाही मला. परंतु एकाने ते तारुण्य देण्याचं त्यांना मान्य केलं आणि नंतर त्या राजाने त्याचं तारुण्य घेतलं आणि 1000 वर्षापर्यंत तारुण्याचा उपभोग घेतला. आणि 1000 वर्षानंतर त्या ययाती राजाला असं लक्षात आलं की आपण कितीही जरी भोग भोगले, इतक्या स्त्रिया भोगल्या, इतक्या प्रकारचे भोग भोगले, इतकं राज्य केलं, परंतु आपल्याला संतुष्टी लाभलेली नाही.
मग त्यांना मी सांगितलं की 1000 वर्ष भोगूनसुद्धा त्या माणसाला संतुष्टी लाभली नाही, तर तुम्ही अवघं जास्तीत जास्त माणसानं 20 एक वर्षाचं आयुष्य भोगलं असेल सांसारिक, तर आपल्याला 20 वर्षामध्ये कशी संतुष्टी येईल? आणि प्रत्येकालाच वाटतं की मी नेहमी तरुण राहावं, मी नेहमी भोगावे, परंतु ते प्राकृतिकदृष्ट्या शक्य नाही आहे. मी त्यांना सांगितलं, जर योग्य प्रकारे आरोग्यावरती जर लक्ष दिलं, तर 60व्या वर्षीसुद्धा माणूस घोडा होऊ शकतो, 65व्या वर्षीसुद्धा तो माणूस तरुण राहू शकतो आणि 60व्या वर्षीसुद्धा त्याला संतती प्राप्त होऊ शकते. असे आयुर्वेदामध्ये काही औषधी आहेत. हां, मग एवढं सांगितलं तर त्यांना खूपच आनंद झाला आणि मी जे हे तुम्हाला सांगत आहे ते त्यापैकी भरपूर गोष्टी सत्य आहेत आणि हे असं होऊ शकतं. जर आरोग्य व्यवस्थित असेल तर. त्यांना सांगितलं की आता तुमच्याकरता मुख्य जे ध्येय आहे ते आरोग्य आहे, आता पैसा नाही. ते म्हणले की बरोबर आहे, इतक्या दिवस पैसा करत होतो, आता आरोग्य, असं वाटतं की आरोग्य असायला पाहिजेत, पैसा थोडाफार नसला तरी चालेल. मग त्यांना सांगितलं की आणखी जर तुम्ही 5-6 महिने मी सांगतो तसं जर का वागले तर आणखी तुमच्याकरता 5-6 महिन्यानंतर जसं तुमचं पैशाचं ध्येय बदललं की आता पैसा नसला तरी चालेल, तसं पैसा तुमच्याकरता आता कसपट समान झालेला आहे. आता तुम्हाला माहीत आहे की पैसा कसाही येऊ शकतो, परंतु आरोग्य येऊ शकत नाही. तसंच तुम्ही आणखी 5-6 महिन्यानंतर तुम्ही म्हणाल की हे आरोग्य हे एकदम छोटी गोष्ट आहे, मी आरोग्य कसंही प्राप्त करू शकतो, असं तुमच्याकरता होईल. आणखी तुमच्याकरता दुसरं ध्येय तुमचं 5-6 महिन्यात बदलू शकते. हो म्हणे साहेब, असं बी होऊ शकते. आता मला खूप विश्वास वाटत आहे तुमच्यासोबत बोलल्यामुळं, मन हलकं झालेलं आहे आणि आज रात्री शांततेनं झोप लागेल. आता सांगा म्हणे औषधं कसे पाठवता किंवा न्यायला येऊ? मी त्यांना सांगितलं की आता मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो अल्सरचा, माझ्या चॅनलवरचा, तो बघा आणि जर असं वाटलं औषधाची तुम्हाला गरज आहे तर उद्या सकाळी मला फोन करा. ठीक आहे, धन्यवाद, असं म्हणून त्यांनी फोन ठेवला आणि मी त्यांना व्हिडिओ पाठवला. आता उद्या बघूयात त्यांचं काय होते, परंतु मी सांगितलेली त्यांच्याकरता जी माहिती आहे याच्यापैकी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.